फोडून अंड्याची भाजी करायची पातळशी, जास्त पण पातळ नाही करणार आहे। त्यासाठी कांदे घेतले 2 कापून, एक टोमॅटो कापला आहे, मीठ, थोडंसं हिंग, हळद, लाल तिखट। कढई तापाय ठेवली, आता तेल टाकूया। तेल टाकलंय, आता त्यात कांदा टाकूया। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजत आलाय, त्यात थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं। टोमॅटो पण टाकूया। हे बघा, एक टोमॅटो घेतलाय मोठा। या भाजीला आहे ना थोडा कांदा जास्त टाकायचा, आणखी थोडंसं पातळ करायचे आहे ना। कांदा टोमॅटो चांगला भाजत आलाय, त्यात थोडंसं हिंग टाकूया। हे बघा, थोडंसं हळद टाकूया। थोडंसं लाल तिखट टाकूया, थोडंसं टाकायचं आहे, तिखट आहे खूप। तर त्यात अंडे फोडून घेऊया। हे बघा, 2च अंडे आहेत, फोडून घेऊया। हे बघा, अंडी फोडून घेतली, चांगली हे करायची एकदम। हे बघा, नंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं। अशी माझी मम्मी बनवायची पहिली, छान लागते अशी भाजी। चांगलं परतून घ्यायचं, मग पाणी टाकायचं थोडंसं। बघा, चांगली परतून घेतली, तर यात थोडंसं पाणी टाकूया। एवढं पाणी घेतलंय, जास्त नाही ओतायचं, थोडंसं पातळ करायचं आहे। बघा, म्हणजे भाताबरोबर पण खायला आणि चपाती पण। हे बघा, अजून थोडंसं टाकते। ते झाली भाताबरोबर पण खायला आणि चपाती पण। चांगली याला कड आणून घ्यायची। हे बघा, चांगली उकळून घ्यायची। थोडंसं पाणी यातलं आटवायचं, झाकण लावायचं। हे बघा, मी एवढी पातळ ठेवणार आहे। झाली अंड्याची भाजी। हे बघा, लगेच झाली, झटकीपट।